नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3 सोडवणार आहोत. यूज दी प्रॉपर जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स टू कन्स्ट्रक्ट दी फॉलोइंग अँगल्स. यूज दी कंपास अँड रूलर टू बायसेट डेम. आपल्या कंपास बॉक्समधील योग्य साहित्य वापरून आपणास पुढील अँगल काढायचे आहेत आणि हे अँगल काढून ते बायसेट करायचे आहेत. त्यासाठी कंपास आणि रूलर म्हणजे स्केल वापरायचे आहे. सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. पहिला प्रश्न, 50 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. त्यासाठी आपण एक रे काढू मित्रांनो. स्केलच्या साहाय्याने एक असा रे काढू. हा रे काढलेला आहे. आता हा रेचा हा लास्ट पॉईंट, या पॉईंटला थोडी मार्किंग करू आणि येथे आपण हा जो ब्लॅक पॉईंट आहे, हा ब्लॅक पॉईंट हा येथे आपल्याला मॅच करायचा आहे आणि ही जी ब्लॅक लाईन आहे तर ह्या लाईनवर मॅच करायची आहे. हे पहा, आता मॅच केलेले बरोबर. तर आता 50 डिग्री पाहिजे आपणास, म्हणजे 0पासून काउंटिंग करायची. 0, 10, 20, 30, 40, 50. 50चा पॉईंट हा पॉईंट आहे. मग येथे आपण मार्किंग करणार हा पॉईंट आणि हा रेचा हा इनिशियल पॉईंट आपण मॅच करून घेणार. म्हणजे हा अँगल झालेला आपला 50 डिग्रीचा. हा अँगल झालेला आपला 50 डिग्रीचा. एका अँगलला आपण नेमने इंडिकेट करू. समजा ABC. बी पॉईंटवर 50 डिग्रीचा अँगल झाला आहे. आता हा अँगल आपणास बायसेट करायचा आहे. बायसेट करण्यासाठी कंपासमध्ये असं ठराविक अंतर घ्यायचं. जास्त कमी नाही घ्यायचं, जास्तही घ्यायचं नाही आहे. ह्या पॉईंटवर हा मॅच केला. आता आपण एवढं अंतर ठीक आहे. यानं काय करायचं, इकडे एक असा आर्क करायचा आणि या साईडला एक आर्क करायचा. झाले, 2 मार्किंग झालेले आहेत आपले. आता म्हणजे जे अंतर आहे त्याच अंतराने इकडे एक मार्किंग केली आणि न हलू देता इकडे एक मार्किंग केली. आता अंतर हेच ठेवलं तरी चालते किंवा थोडं कमी जास्त केलं तरी चालेल. जर हे अंतर ठेवलं आपण सेम तर वाढवलं तरी चालेल किंवा कमी केलं तरी चालेल. तर जे अंतर आहे त्याच अंतराने असा एक मार्क केला, न हलू देता त्याच पॉईंटवरून इकडे एक मार्किंग केली आपण. हा पॉईंट मिळाला आपणास. हा पॉईंट मिळालेला बरोबर आणि हा बी आपण मॅच करून घेऊ आता. म्हणजे हा काय होईल, आपला अँगलचा बायसेक्टर होईल. हा पॉईंट आपण मॅच करून घेतलेला आहे. आता याला डी इंडिकेट करू आपण. म्हणजे रे BD हा रे अँगल ABCचा काय अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे ह्या BD रेमुळे ह्या 50 डिग्री अँगलचे 2 भाग झालेले आहेत, इक्वल भाग झालेले आहेत. बायसेट म्हणजे 2 सेम भाग झालेले आहेत. आता आपण हा जर अँगल काउंट केला, ABD कितीचा यायला पाहिजे, 25चा यायला पाहिजे. कारण हा 50चा आहे, त्यामुळे हा एक अँगल आणि हा एक अँगल 2 इक्वल भाग झालेले आहेत. त्यामुळे ABD हा अँगल आपणास जर काउंट करायचा असेल तर बी पॉईंटवर ठेवावं लागेल आणि ह्या BDवर ही लाईन मॅच करावं लागेल. अशी जर काउंट केली आपण तर आता पहा, बरोबर 25वर आलेला आहे. 10, 20, 25. म्हणजे हा 25चा झालेला आहे आणि हा 25चा. म्हणजे हा रे BD या रे BDमुळे रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. आता नेक्स्ट 115चा अँगल काढायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, एक रे काढणार. एक रे काढू आपण. हा रे काढलेला आहे. रेला इथे आपण ॲरो दाखवू आणि हा पॉईंट थोडा बोल्ड करून घेऊ आपल्याला समजण्यासाठी. आणि किती काढायचा आहे, 115चा. त्यासाठी आपण हा पॉईंट येथे मॅच करणार. ही ब्लॅक लाईन ह्या लाईनला आपल्या मॅच करणार आणि 0पासून आपण काउंटिंग करणार कितीपर्यंत, 115पर्यंत. 0 हे 40, 80, 100, 110 आणि 115 पाहिजे. म्हणजे हे 110 आहे. ह्याच्यापुढे 5च्या ह्या लाईनिंग, म्हणजे हा होईल पॉईंट आपला 115चा. हा अँगल काढलेला आहे आपण. हा झालेला आहे आपला 115.
5 डिग्रीचा. आता हा अँगल बायसेट करायचा आहे, त्यासाठी आपण कंपास यूज करणार आहोत. अंतर आपण एवढं घेतलं तरी चालेल. जी मार्किंग ह्या साईडला गेली तीच या पण साईडला करायची आहे. आता हे अंतर हे वाढवलं तरी चालेल थोडं. आपण हे कमी केलं अंतर तर काय होईल, खूपच खाली होईल, त्यामुळे हे नाही चालणार. एवढं घेतलं तर जवळपास इथे येईल आपला पॉईंट, त्यामुळे आपण हे अंतर घेऊ आणि ह्या पॉईंटवरून अशीच मार्किंग करणार. केलेली मार्किंग आता मग हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करणार. हा पॉईंट मिळालेला आहे आपणास. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जर जोडून घेतले तर हा काय होईल, हा येथे रे तयार होईल. या अँगलला आपण नेमने इंडिकेट करू आपण P Q आणि R आणि हा पॉईंट समजा S. तर QS हा रे काय होईल, ह्या अँगल PQRला बायसेट करेल. रे QS bisects the angle PQR. म्हणजे ह्या PQRचे अँगलचे ह्या रेमुळे दोन इक्वल भाग झालेले आहेत. हा एक अँगल आणि हा एक अँगल. नेक्स्ट आता मित्रांनो 80 डिग्रीचा अँगल काढायचा आहे, त्यासाठी आपण एक रे काढून घेऊ. असा रे काढला आपण, रेला ॲरो करू आणि हा पॉईंट आपला थोडा बोल्ड केलेला आहे आपण आणि हा पॉईंट येथे मॅच करणार आणि ही ब्लॅक लाईन या लाईनला मॅच करणार. आपण झालेली आहे मॅच आता. ओके. आता आपणास किती पाहिजे, 80 डिग्री पाहिजे, म्हणून आपण काय करणार, ह्या 0च्या साईडने काउंटिंग करणार. 0 10 20 50 60 70 80 हा पॉईंट आहे. हा पॉईंट बरोबर येथे मॅच होतो आहे, येथे आपण मार्किंग केलेली आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. जोडून घेतलेला पॉईंट म्हणजे हा अँगल आपला किती डिग्रीचा झालेला आहे, 80 डिग्रीचा झालेला आहे. आता हा अँगल आपणास बायसेट करायचा आहे, त्यासाठी आपण काय करणार, कंपास घेणार. कंपासमध्ये एक डिस्टन्स घेणार. एवढं अंतर खूप जास्त होईल, चांगलं दिसणार नाही, त्यामुळे आपण एवढं साहजिक एवढं घेतलं. जे अंतर घेतलेले ह्या साईडला मार्किंग केली त्याच डिस्टन्सने या साईडला मार्किंग केली. आता आपण अंतर कमी जास्त करू शकतो, पण इथे जी मार्किंग आहे तेच अंतर इथे पण पाहिजे. आता कमी जास्त केलं तरी चालेल. आता आपल्याला हा पॉईंट मिळाला पाहिजे. हा पॉईंट मिळालेला आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण स्केलने जोडून घेऊ. हा पॉईंट जोडून घेतलेला आहे, म्हणजे हा रे इथे तयार झालेला आहे. आता आपण एक नेम करू, समजा ABC आणि M. हा BM रे काय, ह्या अँगलचा बायसेक्टर आहे. म्हणजे ह्या BM रेमुळे ह्या अँगल ABCचे दोन इक्वल पार्ट झालेले आहेत. हा एक अँगल आणि हा एक अँगल, म्हणून रे BM bisects the angle ABC. अँगल ABC आले लक्षात. म्हणजे हा अँगल 40चा होईल आणि हा अँगल 40चा होईल. टोटल हा मोठा अँगल आपला 80चा होईल. नेक्स्ट आता आपणास 90 डिग्रीचा अँगल बायसेट करायचा आहे, त्यासाठी आपण एक रे काढून घेऊ. हा रे काढलेला आहे आपण, येथे ॲरो करू, येथे पॉईंट, ह्या पॉईंटवरून आपण काय करू, 90ला ही लाईन मॅचिंग केलेली आहे आपण. आता 90चा पॉईंट आपला इथे येईल बरोबर, म्हणजे हा राईट अँगल होईल. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण आता स्केलने जोडून घेणार आहोत. हा स्केलने जोडून घेतलेला आहे, म्हणजे हा अँगल कोणता झाला आपला, 90चा. 90साठी असं इंडिकेट करतात, म्हणजे हा राईट अँगल झालेला आहे. आता हा आपणास बायसेट करायचा आहे, त्यासाठी आपण कंपास यूज करू. कंपाससाठी हे डिस्टन्स घेतला आपण, इकडे जी मार्किंग केली तशीच न हालू देता या साईडला मार्किंग केली. आता डिस्टन्स कमी जास्त केलं तरी थोडं चालेल, आपल्या सोयीप्रमाणे ही मार्किंग केलेली आहे. आता डिस्टन्स न हालू देता ही मार्किंग केली, म्हणजे हा पॉईंट मिळालेला आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जर आता जोडून घेतले,
हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला म्हणजे हा अँगलचा बायसेक्टर होऊन जाईल. तर येथे आपण PQR हा अँगल हा आपला 90चा होईल आणि हा QS हा रे होईल. हा QS रे म्हणजे अँगलचा बायसेक्टर होईल. या रेमुळे ह्या अँगलचे दोन इक्वल पार्ट झालेले आहेत. हा टोटल 90चा आहे, त्यामुळे हे दोन अँगल झालेले आहेत. तर प्रत्येक अँगल कितीचा होईल? 45चा होईल. आपण चेक करू आहे की नाही 45चा. हा अँगल चेक करू आपण. 0वर मॅच केली, बरोबर हे 0, 10, 20, 40 आणि बरोबर 45वर आलेला आहे. म्हणजे हा अँगल 45चा झालेला आहे आणि हा अँगल 45. हे दोन्ही अँगल कसे झालेले आहेत? सेम झालेले आहेत, इक्वल मेजरमेंटचे झाले आहेत. त्यामुळे अँगल रे QS इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PQR. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.